चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशोक कांबळे यांची भीम आर्मीच्या वतीने मागणी। श्रीरामाबद्दल वक्तव्य केले म्हणून जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर महापुरुषांची बदनामी करणाऱ्या चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही म्हणून प्रश्न उपस्थित झाला आहे। मंगळवारी घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर गुन्हा नोंद करण्यासाठी आम्ही आंदोलन करणार असल्याचे भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। तर त्यासाठी राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल यवतमाळ येथे गुन्हा नोंद झाला आहे। आम्ही कोणाचे समर्थन करत नाही, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून पैसे जमा करून शिक्षण संस्था उभ्या केल्या आहे असे वक्तव्य केले होते। याचा तीव्र निषेध भीम आर्मीच्या माध्यमातून केला होता। आज 1 वर्ष झाले चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांच्यावर गुन्हा नोंद झालेला नाही। मंगळवारी घाटकोपर पोलीस ठाणे LBS मार्ग घाटकोपर पश्चिम मुंबई येथे चंद्रकांत पाटील राम कदम यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। अधिकारी जय भीम। आज जितेंद्र आव्हाड यांच्यावरती यवतमाळमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। जे श्रीराम यांच्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं त्याच्याबद्दल गुन्हा दाखल झालेला आहे। आम्ही कुणाच्या समर्थनामध्ये नाही, कुणाच्या विरोधामध्ये नाही, परंतु 1 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मराव भाऊराव पाटील यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं, त्यांनी भीक मागून शिक्षण संस्था उभा केलेल्या आहेत, त्याचा आम्ही निषेध केला होता। या महाराष्ट्रामध्ये प्रचंड आंदोलन झालं। भीम आर्मीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही निवेदन दिले होते, यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा। मुंबईमधील घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये आम्ही पत्रव्यवहार केले होते, त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केले, तरी सुद्धा आजपर्यंत चंद्रकांत पाटलावर गुन्हा दाखल झाला नाही। घरामध्ये घुसून मारू अशी भाषा करणारे राम कदम यांच्यावरही गुन्हा दाखल झाला नाही, तर मग जितेंद्र आव्हाडवर गुन्हा दाखल होतो तर यांच्यावर का नाही हा आमचा प्रश्न आहे। त्याच्यामुळे घाटकोपर पोलीस ठाण्याच्या बाहेर मंगळवारी आमचं भीम आर्मीच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करत आहोत की चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांच्यावर आपण FIR लवकरात लवकर करावा, कारण आम्ही हे अर्ज घाटकोपर पोलीस ठाण्याला 1 वर्षापूर्वी दिलेला आहे, अजूनही त्यांनी आम्हाला काही लेखी उत्तर कळवलं नाही। त्याच्यामुळे मंगळवारी आम्ही ते आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत। देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना आम्ही विनंती करतो आपण लवकरात लवकर चंद्रकांत पाटील आणि राम कदम यांच्यावर FIR करावा, अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधामध्ये या महाराष्ट्रामध्ये तीव्र आंदोलन करावं लागेल आणि तुमच्या राजीनाम्याची मागणी करावी लागेल। जय भीम, जय भारत। ब्युरो रिपोर्ट, जनता प्रभाव न्यूज, मुंबई। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.